नमस्कार मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग म्हटली की तुम्हाला माहीतच असेल मास्किंग टूल किती महत्त्वाचं आहे। मास्किंगच्या साहाय्याने आपण आपला व्हिडिओ एकदम प्रोफेशनल बनवू शकतो, खूप सारे ॲनिमेशन क्रिएट करू शकतो। व्ह्यूअर्स तुमचा व्हिडिओ सोडून दुसरे व्हिडिओ बघूच शकत नाही। त्यामुळे मित्रांनो कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्समध्ये मास्किंगचा वापर करून ॲनिमेशन कसे बनवायचे ते बघणार आहोत, तेही अगदी 3 स्टेपमध्ये। आणि मित्रांनो तिसरी स्टेप असणार आहे ॲडव्हान्स मास्किंग, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर चला सुरुवात करूया, तीही अगदी बेसिक मास्किंग पासून। त्यामध्ये आपण चॅनल नेम रिव्हील करणार आहोत, म्हणजेच नेम रिव्हील ॲनिमेशन। ओके, कॅपकट ओपन झाल्यावर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून लायब्ररीमध्ये ब्लॅक बॅकग्राऊंड घेऊयात। हा शेवटचा भाग डिलीट करायचा आहे आणि त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही टेक्स्ट घेऊ शकता। मी या ठिकाणी YT मराठी ट्रेंड हेच टेक्स्ट घेणार आहोत। नंतर थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी अशा पद्धतीने टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे आणि स्टाईलमध्ये जाऊन हा कलर सिलेक्ट करूया। तुम्हाला आवडेल तो कलर घेऊ शकता। त्यानंतर तुमच्या म्हणण्यानुसार कोणताही फॉन्ट निवडा। हा फॉन्ट मी घेतो। त्यानंतर आपली व्हिडिओ क्लिप एक्सपोर्ट करायची आहे। पुन्हा न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन लायब्ररीवर क्लिक करून ब्लॅक बॅकग्राऊंड घेऊयात। त्यानंतर ओव्हरलेवर जाऊन एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ ॲड करूयात। त्यानंतर खाली स्क्रोल करून मास्किंगवर जाऊयात। नंतर मित्रांनो मिरर मास्क सिलेक्ट करायचा आहे आणि या बाजूला नेऊयात। या ठिकाणी एक की फ्रेम ॲड करूयात आणि क्लिपच्या शेवटी एक की फ्रेम ॲड करून नंतर हे अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने आपली क्लिप दिसेल। नंतर आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी इफेक्टवर जाऊन या ठिकाणी एज ग्लो इफेक्ट ॲड करूयात। याची लेंथ वाढून घेऊयात। बघू शकता अशा पद्धतीने। तर मित्रांनो आपलं चॅनल नेम ॲनिमेशन अशा पद्धतीने दिसेल। ओके, तर आता आपण चॅनल लोगो म्हणजे चॅनल इंट्रो ॲनिमेशन बनवायला शिकूयात। न्यू प्रोजेक्ट ओपन करून लायब्ररीमध्ये जायचं आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड घेऊयात। शेवटचा हा भाग डिलीट। टेक्स्टवर जाऊन एक टेक्स्ट ॲड करूयात। नंतर YT मराठी हे सिलेक्ट करून स्टाईल आणि हा कलर घेऊयात, म्हणजेच रेड। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता। नंतर हा फॉन्ट घेऊयात। ही क्लिप आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायची आहे। पुन्हा न्यू प्रोजेक्ट आणि ब्लॅक बॅकग्राऊंड क्लिप घेऊयात। यानंतर आपला लोगो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। क्लिपच्या सुरुवातीला येऊन की फ्रेमवर जाऊन एक ट्री ॲड करूयात। नंतर क्लिप थोडी पुढे घेऊन या ठिकाणी एक की ॲड करूयात। स्टार्टिंग की वर येऊन लोगो छोटा करायचा आहे। दोन्ही कीच्या मध्ये येऊन कर्व क्लिक करून ईज आउट हा कर्व घेऊयात। नंतर एक फ्रेम पुढे जाऊन एक की ॲड करूयात। लोगो साईज छोटी करूयात। पुन्हा थोडे पुढे जाऊन या ठिकाणी एक की ॲड करूयात आणि या ठिकाणी लोगो सेट करूयात। या दोन्ही कीच्या मध्ये ईज आउट हा एक कर्व ॲड करूयात। नंतर सेकंड लास्ट कीवर येऊन आपण एक्सपोर्ट केलेल्या नावाची क्लिप ॲड करूयात। नंतर खाली स्क्रोल करून लेअरवर जाऊन ही जी लोगोची क्लिप आहे ती आपण वरती घेऊयात। नंतर या ठिकाणी की ॲड करूयात। नंतर पुढील की या कीच्या खाली ॲड करूयात। नंतर स्टार्टिंगच्या कीवर येऊन मास्कवर जाऊन हॉरिझॉन्टल मास्क ॲड करून 90 डिग्री रोटेट करून घ्यायचा। पुन्हा या कीवर जाऊन 90 डिग्री रोटेट करून घ्यायचा। ओके, आणि ह्या ॲरोवर टच करून या बाजूला घ्यायचा आहे। नंतर या दोन्ही क्लिपच्या मध्ये एक ईज आउट हा कर्व ॲड करूयात। ओके, बघू शकता लोगो चॅनल इंट्रो ॲनिमेशन। थोडे ॲडव्हान्स ॲनिमेशन शिकूयात। फ्लाइंग ग्लास ॲनिमेशन। यासाठी आपल्याला 3 गोष्टी पाहिजेत। एक बॅकग्राऊंड, दुसरं याच बॅकग्राऊंडवर काही टेक्स्ट ॲड करून घ्यायचे। हे तुम्ही पिक्सआर्ट किंवा पिक्सल लॅबमध्ये करू शकता। कोणत्याही ॲपमध्ये क्रिएट करू शकता। आणि तिसरं आहे मॅग्निफाइंग ग्लास PNG। ओके, तर मित्रांनो न्यू प्रोजेक्टवर जाऊन आपला टेक्स्टवाला फोटो ॲड करायचा। नंतर ओव्हरलेवर जाऊन आपला एम्प्टी बॅकग्राऊंड ॲड करायचे। ओव्हरलेवर क्लिक करून आपला
मॅग्निफ्लाइंग ग्लास PNG ॲड करायचा. आता एम्प्टी बॅकग्राऊंडवर क्लिक करून ओपॅसिटी 0 करून घ्यायची. सगळ्यात अगोदर आपल्याला मॅग्निफ्लाइंग ग्लास PNG या पद्धतीनं स्क्रीनच्या बाहेर न्यायचा आहे. यानंतर त्याच्या स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे आहे. या की फ्रेमच्या थोडं पुढे जाऊन ग्लासला टेक्स्टच्या अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे. नंतर या फ्रेमच्या पुढे जाऊन ग्लासला टेक्स्टच्या शेवटी आणायचे आहे. थोडं पुढे जाऊन ग्लासला टेक्स्टच्या मिडलमध्ये आणायचे. नंतर थोडे खाली घेऊन सर्व टेक्स्टवर की फ्रेम सेट करून घ्यायचे आहेत. आपलं ॲनिमेशन काहीसं असं दिसेल. आता आपल्या एम्प्टी फ्रेमवर जायचं आणि याची ओपॅसिटी फुल करून घ्यायची. हीच लेअर सिलेक्ट असताना मास्किंग ऑप्शनवर यायचे आहे आणि सर्कलवाल्या मास्कला सिलेक्ट करायचे आहे आणि इन्व्हर्टवर क्लिक करूयात आणि सर्कलच्या साईजला आपलं जे मॅग्निफ्लाइंग ग्लास आहे त्याच्या साईज एवढं करून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी एक की फ्रेमला ॲड करायचे आहे. या सर्कल मास्कला आपण फ्रेमच्या बाहेर नाही नेऊ शकत, त्यामुळे फ्रेमच्या आतमध्येच ॲडजस्ट करायचे. आता इथून पुढे खूप सोपे आहे. ज्या ठिकाणी आपण मॅग्निफ्लाइंग ग्लासच्या लेअरवर की फ्रेम ॲड केलेले आहेत त्यावर जाऊन पुन्हा जो सर्कल मास्क आहे त्याच्या लेअरवर की फ्रेम ॲड करायचे आहेत. पुन्हा ग्लासवाल्या फ्रेमवर येऊन एक की फ्रेम सेट करून सर्कल मास्क अशा पद्धतीने सेट करायचा. आणि आपलं अशा पद्धतीने मॅग्निफ्लाइंग ग्लास ॲनिमेशन अशा पद्धतीने तयार होईल. ओके, तर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्ही नक्कीच शिकला असाल की मास्किंगचा यूज करून ॲनिमेशन कशा पद्धतीने बनवायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या चॅनलवरील व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. चला तर मग मित्रांनो, भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यामुळे मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.